नमस्कार मित्रांनो, मी मनीष डोंगरे रिव्हर्स बॉय घेऊन आलो आहे आपल्या 30 डेज चॅलेंजमधला आजचा सेकंड डेचा पहिला व्हिडिओ। मी जसं तुम्हाला काल सांगितलं होतं की मी स्वतःसाठी 31 दिवसाचं असं चॅलेंज घेतो आहे की ज्याच्यामध्ये मी किमान एक व्हिडिओ, किमान 2 मिनटाचा एक व्हिडिओ रोज पोस्ट करणार आहे। त्यात काय बोलणार आहे विदाउट स्क्रिप्टेड राहणार, त्यामुळे मला काय माहीत नाही की मी काय बोलणार आहे। मी सुरुवात तर केलेली आहे, काल मी 2 व्हिडिओ टाकले होते। आता हा माझा आता दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवसाचा पहिला व्हिडिओ आहे। तर मी आता काय बोलणार आहे मला काही माहीत नाही आहे, पण मी जे काही बोलणार आहे ते मी स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी बोलणार आहे। आणि कारण मला असं विषय न देता जर कुठेही उभं केलं तर मला बोलता यायला हवं, यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे। आणि माझ्या चॅनलचं नाव रिव्हर्स बॉय आहे, मनीष डोंगरे रिव्हर्स बॉय। तर कुठेतरी रिव्हर्स होऊन आपल्याला कुठेतरी सुरुवात करायची आहे। आपला जो आपण भरपूर पुढे निघून गेला, परंतु आपली स्वतःची ओळख आहे, परंतु ती पाहिजे तशी नाही आहे। पण ती ओळख कशी निर्माण करण्यासाठी यासाठी तो प्रयत्न आहे। आणि म्हणून रिव्हर्स बॉय, मी रिव्हर्स गिअर टाकलेला आता आणि मला पुन्हा समोर जायचं आहे। त्या दिवशी एक मी साऊथची मूवी बघत होतो, काय त्याचं नाव, हिरोचं नाव माझ्या लक्षात नाही आहे, पण त्यामध्ये तो हिरो एक डायलॉग म्हणतो की सक्सेसला कुठेच पूर्णविराम नसतो, सक्सेसला कुठेच पूर्णविराम नसतो, तर सक्सेसच्या पुढे फक्त स्वल्पविराम म्हणजे कॉमा लागत जातो। आणि एक सक्सेस पुन्हा नेक्स्ट सक्सेस हा न थांबणारा प्रक्रिया आहे। त्यामुळे कोणाला जर वाटत असेल की मी सक्सेस झालो आहे तर कदाचित त्याची चुकी असू शकते। आणि तो डायलॉग मला आवडला, माझ्या डोक्यात कुठेतरी घर केलं। आणि माझं हे जे रिव्हर्स बॉय हे चॅनल आहे, मी बरेचदा वेगवेगळ्या नावाने हे केलं। आता माझं हे चॅनल मी मनीष डोंगरे रिव्हर्स बॉय नाव चालवतो, कारण की मला उलटं गाणं म्हणण्याची सवय आहे। आवड आहे, सवय नाही, आवड होती लहानपणीपासून, ती मी कुठेतरी सोडली होती। त्यानंतर मी काही माझे उलटे गाणे म्हणजे रिव्हर्स गाणे म्हणायचे व्हिडिओ टाकलेले आहेत, माझ्या अकाउंटला तुम्ही चेक करू शकता। परंतु होतं का की कामामुळे, आपल्या वैयक्तिक कामामुळे, आपल्या पोटभराच्या साधनाचं जे काम आहे त्याच्यामुळे आणि घरगुती काही कारणामुळे आपण रोज व्हिडिओ पोस्ट करू शकत नाही। त्यामुळे माझ्या व्हिडिओ काय होतात की एक व्हिडिओ टाकला, 2 व्हिडिओ टाकले कंटिन्यू 2-3 दिवस की तिला कुठेतरी पूर्णविराम लागतो आणि ते 3-4 महिने व्हिडिओ येतात। त्याच्यानंतर पुन्हा 3 महिन्यांनी मला जाग येते आणि पुन्हा मी 2-4 व्हिडिओ टाकतो, पुन्हा तसेच थांबतो। परंतु त्यासाठी म्हणून मी स्वतःला एक चॅलेंज घेतलं आहे की मला आता 30 दिवस रोज एक व्हिडिओ, किमान एक व्हिडिओ, किमान 2 मिनटाचा एक व्हिडिओ रोज पोस्ट करायचा आहे। ते किती वाजता करेल याचा काही नेम नाही, कारण कामाचा वेळ पाहून आणि फुरसत पाहून तो व्हिडिओ करावा लागेल। 2 मिनटाचा व्हिडिओ बोललो होतो, आता 3 मिनटं होऊन 4 सेकंड झालेले आहेत आणि तरीही मी व्हिडिओवर बोलतोच आहे। तर हा माझा पहिला व्हिडिओ काल झाला, दुसरा व्हिडिओ काल, म्हणजे पहिल्या दिवशी माझे 2 व्हिडिओ झाले, आज माझा दुसऱ्या दिवसाचा पहिला व्हिडिओ आहे आजचा। तर हा आपला चॅलेंज जो आहे माझा की 30 दिवसाचा रोज एक व्हिडिओ टाकायचा, तो मी सुरू झालेला आहे, त्याची सुरुवात झालेली आहे ना। आता मी 30 दिवस, कमीत कमी 30 दिवस तरी थांबणार नाही आहे। आज एक व्हिडिओ, माहीत नाही त्यानंतर दुसरा व्हिडिओ की नाही याची माहीत नाही, परंतु मी टाकण्याचा प्रयत्न करा, कारण की मला या 30 दिवसात जितके जास्त होतील तितके व्हिडिओ टाकायचे आहेत। कारण मला स्वतःला डेव्हलप करायचं आहे। मला कसं आहे की मी आता बोलतो आहे, मी बोलू शकतो, परंतु जर मला कोणी स्टेजवर उभं केलं तर मला सुचत नाही की काय बोलावं। विषय दिला तर त्यावर मी बोलू शकत नाही, हा माझा कमीपणा आहे। पण तो कमीपणा मला घालवायचा आहे, आणि तो कमीपणा मी कसा घालवायचा, तर यासाठी मी यूट्यूब हे साधन निवडलेलं आहे। आणि बघू माझ्या 30 दिवसात काय परिणाम होणार आहे। तर यासाठी मला तुमचा खूप मोठा सपोर्ट लागेल, कारण की जर तुम्ही माझा व्हिडिओ बघाल आणि व्ह्यूज वाढतील, मला वाटेल की मी कुठेतरी बोलण्यामध्ये इम्प्रूव्ह होत आहे आणि मला स्वतःला इम्प्रूव्हमेंट करायची आहे। त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची खूप महत्त्वाची गरज आहे। त्यामुळे मनीष डोंगरे रिव्हर्स बॉय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, की जेणेकरून तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओची अपडेट मिळत राहील। धन्यवाद।